नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। पुण्यात गेल्या काही दिवसांपासून कोयता गँगची दहशत चर्चेचा विषय ठरली आहे। कोयत्याने हल्ला करून पळून जाणाऱ्या कोयता गँगचा उच्छाद चांगलाच वाढला असून मोटारसायकल सोडून पळून जाणाऱ्या हल्लेखोरांच्या धरपकडीत पोलिसांनी पुण्याच्या रांजणगावमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या कोयता गँगला बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगमधून पकडले। पुणे पोलीस आता या आरोपींना ताब्यात घेणार असून 23 मार्च रोजी पुण्याच्या एका युवकावर या गँगने हल्ला चढवला होता। दरम्यान ही कोयता गँग मस्साजोगला कशी पोहोचली? मोटारसायकलवरून येणाऱ्या कोयता गँगने पोलिसांना बघून पळायचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांच्या धरपकडीत अखेर कोयता गँगच्या मुसक्या आवळल्याच। या टोळीतले आरोपी नक्की कुठले याची चौकशी केली जात असून 7 जण ताब्यात घेण्यात आले आहेत। या 7 जणांसह अन्य आरोपींवर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे। गेल्या अनेक दिवसांपासून पुणे पोलीस या कोयता गँगच्या शोधात होते। ही टोळी केज परिसरात आल्याचे कळताच पुणे पोलिसांनी केज पोलिसांना संपर्क साधत याची कल्पना दिली। त्यानुसार मस्साजोगच्या पेट्रोल पंपावर पोलिसांनी सापळा लावला। सायंकाळी 3 मोटारसायकलवरून 7 जण येत असल्याची खबर पोलिसांना मिळाली। पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न करताच मोटारसायकल तिथेच सोडून या गँगने तिथून पळ काढला। पोलिसांनी पाठलाग करत कोयता गँगच्या मुसक्या आवळल्या। सर्व आरोपींना केज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या आरोपींना पुणे पोलिसांच्या स्वाधीन केलं जाणार आहे। मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील रांजणगाव MIDC पोलीस ठाणा हद्दीत या टोळीने एका तरुणावर जीवघेणा कोयता हल्ला केला होता। ओंकार देशमुख, गिरीश कराळे, रोहन बोटे, शंकर करंजकर, ओम चव्हाण, रोहन गाडे यांच्यासह अन्य आरोपींचा यामध्ये समावेश असून त्यांच्यावर यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल आहेत। दरम्यान सिनेस्टाईल सापळा रचत पोलिसांनी या कोयता गँगला पकडल्याने या टोळीची पाळंमुळं शोधून काढणं शक्य होणार आहे। या कोयता गँगचे सर्व रेकॉर्ड तपासले जात असून पुढील तपास सुरू आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।